मी 293च्या विषयावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभी आहे। शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मंत्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला स्थैर्य देणे, त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी शाश्वत उपाययोजना केल्यात। त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मनापासून मी अभिनंदन करते। शेतकऱ्यांना कुठलेही अवजारे कुठलेही साहित्य घ्यायचे असतील तर त्यासाठी एकाच अर्जात सर्व प्रकारचे अवजारांची मागणी करू शकतो। त्यात आधुनिक पद्धतीने अवजारांची मागणी करू शकतो। आधुनिक पद्धतीने शेतीचे अवजारे यंत्रसामग्री आज सर्व उपलब्ध आहेत। कमी वेळात आणि कमी मनुष्यबळ वापरून आधुनिक पद्धतीने यंत्राचा वापर करून पेरणी, कापणी, मळणीचे यंत्र वापरून चांगल्या पद्धतीने शेती करता येते। म्हणून मी शासनास धन्यवाद देते। आज ही यंत्र उपलब्ध आहेत। आज सर्वात जास्त आमच्या मतदारसंघात जे कठीण कामं होती, भात लावणीचे कामं होती, त्यात चिखल करायचं काम फार मोठं कष्टाचं होतं। तर ते चिखल करण्यासाठी सुद्धा आज आम्हाला ट्रॅक्टरने चिखल करता येतो, भाताची लावणी करता येते, भाताची कापणी करता येते, मळणी देखील भाताची करता येते ट्रॅक्टरद्वारे। त्याच पद्धतीने मकाची, सोयाबीनची देखील पेरणी आज ट्रॅक्टरने आज आम्ही करू शकतो। एकीकडे मजुरांचा फार मोठा त्रास असताना देखील, मनुष्यबळ कमी असताना देखील आज माझा शेतकरी राजा ट्रॅक्टरने, अवजारांनी सर्व काही शेतीचे पेरणी, कापणी हे सर्व काही करू शकतात। म्हणून मी शासनात धन्यवाद देते। मका आणि सोयाबीनचे जे उत्पन्न असते, आज अनेक ठिकाणी सोयाबीनला भाव नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आज साठवून ठेवण्यात आलेलं आहे। माझी एक शासनास विनंती आहे, तर या सोयाबीनला किमान 5,000 रुपये पर क्विंटल तरी भाव देण्यात यावा अशी मी शासनास विनंती करते। कापसाची लावणी सुद्धा वेचणी ही देखील आधुनिक पद्धतीने कशी करता येईल यात देखील शासनाने मदत करावी अशी मी विनंती करते। पुन्हा ऊस तोडणीत देखील शेतकऱ्यांना फार मोठा एक डोकेदुखीचा प्रश्न शेतकऱ्यापुढे येतो। म्हणून ऊस तोडणी ही देखील यंत्राद्वारे कशी करता येईल याचा सुद्धा थोडीशी यंत्रसामग्री जर आणली तर नक्की शेतकरी बांधवाला सुद्धा त्यातून नक्कीच दिलासा मिळेल। माझ्या लहान शेतकरी बांधवांना शेतीचा यंत्रसामग्रीचा सर्वांना उपयोग होईल अशा पद्धतीने यंत्रसामग्रीची उपलब्धता करून द्यावी अशी शासनास विनंती करते। आज आपल्या केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने आज राबविल्या जात आहेत। मागेल त्याला शेततळे आहेत, मागेल त्याला सौर कृषी पंप आहेत। शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभल्याने त्यात फळबागा, ठिबक सिंचन, शेडनेट, हरितगृहे, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, पेरणी यंत्रे, मळणी यंत्रे, कॉटन थ्रेशर अशा अनेक प्रकारच्या योजना सुरू आहेत। त्यात अनेक शेतकरी आज आनंदी आहेत। नमो शेतकरी सन्मान निधी केंद्र सरकार 6,000 रुपये आणि राज्य सरकार 6,000 रुपये असे एकूण 12 महिन्याला 12,000 रुपये शेतकरी सन्मान निधी आज शेतकरी बांधवांना मिळते। 1 रुपयात पीक विमा देण्यात येतो। नदी जोड प्रकल्प, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आहे। मातोश्री पानंद रस्ते हे देखील योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना, गोपीनाथ मुंडे योजना, पंतप्रधान मंत्री कुसुम योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ह्या सुद्धा योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत। पाणलोट यात्रा आहे। शेतजमीन सपाटीकरणाचे देखील चांगल्या पद्धतीने कामं सुरू आहेत। अटल भूजल योजना, नमो ड्रोन दीदी, गाय गोठे अशा अनेक प्रकारच्या योजना आज केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माझ्या शेतकरी बांधवांना आज मिळत आहेत। माझ्या या अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा व्हावा, मागेल त्याला सौर पंप या योजना राबवण्याचं धोरण चालू आहे।